आम्ही चाललोय रायगडावर, जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी उभी केली होती। तर सकाळी आम्ही पुण्याहून निघालो आणि आम्ही वाटेत थांबलो पाचाड या गावात, जिथे राजमाता जिजाबाईंची समाधी आहे। तिथे गेल्यावर एकदम शांत वाटलं, आसपास बरीच झाडी आहे आणि असा आमचा प्रवास सुरू झाला। आम्ही रोपवेसाठी बसलो, रोपवेने अर्ध्यापर्यंत वरती गेलो। आय थिंक रोपवेचा प्रवास हा फक्त 3 मिनिटाचा आहे, पण तो वेगळा एक एक्सपिरियन्स आहे। मला असं वाटतं की रोपवेने जावं एकदा तरी, ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी ट्रेक करावा, तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। पण रोपवेचा एक्सपिरियन्स एक खरंच खूप वेगळा आणि खूप सुंदर असा आहे। खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला वरून पाहायला मिळतो। अशा प्रकारे आम्ही वरती पोचलो, त्याच्यानंतर ट्रेक सुरू झाला। आम्ही गाईड घेतला होता, कारण की बरीचशी माहिती आपल्याला माहिती नसते आणि गाईड जेव्हा गोष्टी सांगायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्या समोर ते दृश्य आपण इमॅजिन करत असतो ना, तेव्हा एक वेगळाच एक्सपिरियन्स मिळतो आणि खरंच मला असं वाटतं गाईड त्या गोष्टीला जिवंत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या ग्रुपचं मी सर्व प्रयत्नांचं सहर्ष स्वागत करतो। माझी ओळख करून देतो, माझं नाव संकेत सुरेश अवकिरकर, माझं गाव हिरकणीवाडी। तुम्ही रायगड हा पाहिला असेल किल्ला किंवा पाहिला नसेल, पण आज आपण हा रायगड पाहणार आहात। बघा, रायगडावरती तुम्ही आलात, ही गडाची मागची बाजू आहे, या गडाची समोरची बाजू, या रायगडाची समोरची बाजू आहे, समोरची बाजू पायी गडावरती येतात ती समोरची बाजू आहे। इथूनच सुरुवात आमची, की मला वाटलं की मी कॅमेरा सुरू केलायचं, जाऊ दे। आमचा फर्स्ट व्लॉग आहे यूट्यूबचा। ब्लॉग आम्हाला अजून जरा ते कन्फ्युजन आहे। तर मला तर रायगड ट्रेक केला आम्ही आज दोघांनी। आमचं हे सेकंड आउटिंग होतं। फर्स्ट टाइमला आम्ही दुसरीकडे गेलेलो, हे सेकंड आम्ही रायगडावर आलोय। तुला चप्पल चोरीनं जायची आयडिया सांगू का? एक चप्पल वेगळी घालायची, एक चप्पल वेगळी नाही। आपण चप्पल चोरी न जाण्यासाठी मी सगळ्यांना आयडिया सांगते की एक चप्पल वेगळी काढायची, एक चप्पल वेगळीकडे, कारण की एक चप्पल तर चोरी नाही जाणार। आजीने सांगितलं होतं मला लहानपणी। परिसर हा 100 एकराचा आहे आणि खालून ते वरतीपर्यंत हा रायगड 1200 किलोमीटर। रायगड बघायचं म्हटलं की 2 दिवस लागतात, एवढा मोठा रायगड आहे बघा। मराठी कोण वाकले होते, अंधारला घाबरत नाही, तर आभाळाची साथ आहे, मॉडेल पण वाकणार नाही, मराठ्याची साथ आहे। अजून शेवट दरवाजे इंग्रजांना लढा दिला, शेवटपर्यंत इंग्रजांना मारा दिला। कसं असतो हे गड आपल्याला भगीण अवस्थेमध्ये पाहण्यासाठी मिळत आहेत। 7 8 सईबाई, स्वैराबाई, रघुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई, सक्करबाई आणि 8 राण्यांपैकी या रायगडावरती 6 राण्या राहत होत्या। त्यांची 6 घरं शिवरायांना 8 राण्या, यापैकी रायगडावरती 6 राहायच्या। 6 राण्या इथे आहेत बघा। तर 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाईंचं निधन झालं राजगडावरती, तुकाबाई राहायच्या पाचाड गावामध्ये आणि उरलेल्या 6 राण्या गडावरती राहायच्या। शिवाजी महाराज जय। महाराज प्रताप पुरंदर क्षत्रिय वंश विभासराधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। महाराजांचा राज्याभिषेक झाला होता।
आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ. त्या जागेवर उभं राहिल्यावर मन एकदम शांत होतं, डोळ्यात अश्रू आले, अंगावर खरंच शहार आले आणि मनात अभिमान आला. ट्रिप संपली पण अनुभव संपला नाही, कारण की रायगड हा पाहिला की आयुष्यभरासाठी एक भावना मनात राहते. आपण मराठी आहोत आणि आपले राजे शिवछत्रपती महाराज आहेत. त्यानंतर आम्ही जवळपास असणाऱ्या श्रीवर्धन बीचकडे गेलो. इथे थोडा वेळ थांबलो आणि नंतर त्याच रात्री आम्ही पुण्यासाठी परत निघालो. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत आम्ही शेअर केला. आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.